तर देशात पाशवी बहुमत कुणालाच नको असे देखील मत नायगावकर यांनी व्यक्त केले। बंधू मगेश कर्णिक यांचाही एकाधिकारशाहीला विरोध आहे। पाशवी बहुमताने लोकशाहीला धोका असल्याचं नायगावकर यांनी म्हटलंय। तर कवी अशोक नायगावकर यांनी रोखठोक मत मांडलेलं आहे। मोदींच्या 400 पारच्या घोषणेवर त्यांनी अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे। लोकशाही किती नाही म्हटलं तरी जे काही मतांतर सगळीकडे संमेलनं चालली आहेत, सगळ्यातनं अनेक ठिकाणी लेख छापून येत आहेत वगैरे, हे ज्यार्थी छापून येत आहेत त्यार्थी लोकशाही अजून जिवंत आहे। आम्ही सगळे एकत्र चर्चा करतो आहोत, हे एकाच अंगानं जाता कामा नये, पाशवी बहुमत कुठेही येता कामा नये, अशा पद्धतीचं आपण सगळे जो एकमेकांना चर्चा करताना बोलतो, याचा अर्थ असा की लोकशाही ही अशी या देशातनं नाहीशी होणार नाही। कुणीतरी येईल आणि लोकशाही नाहीशी करू नये, ते दिवस आता संपलेले आहेत। तुम्हाला सांगतो वाईट वाटतं, एकचालोकानुवर्तित्व हा शब्दच मुळे आपण त्याज्य मानला पाहिजे। मी एकचालशाही वृत्ती याचा अर्थ की लष्करवाले कसं करतात की शत्रू दिसला की फायर म्हटल्यानंतर कॅप्टन फायर म्हणतो आणि सोल्जर लोक गोळ्या सोडतात। का गोळ्या सोडतो, कुणावर सोडतो, कोण आपले शत्रू हे विचार करत नाहीत त्याच्यावर। तसं होता कामा नये। आपण लोकशाही पाळणारे लोक आहोत। आपण लोकांचा विचार, एकाचा विचार चालणार नाही, अनेकांचा विचार, समाजापेक्षा एकापेक्षा समष्टीचा विचार केला पाहिजे आणि समष्टीतूनच लोकशाही आणि संविधान टिकून राहील असं मला वाटतं। म्हणून एकचालोकानुवर्तित्व हा शब्द माझ्या शब्दकोशातून नष्ट झालेला आहे। तर या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे जोडलेल्या ताई, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। कवी साहित्यिकांचा एकहाती सत्तेला विरोध आहे। विशेष करून मधु मंगेश कर्णिक आणि नायगावकरांनी एक वक्तव्य केलं आहे की देशात पाशवी बहुमत कुणालाच नकोय। या वक्तव्यावरती आपली काय प्रतिक्रिया? मला असं वाटतं की जेव्हा कधी समाजमन गढूळ होतो तेव्हा समाज धुरीण म्हणून एक भूमिका बुद्धिजीवी लोकांची फार महत्वाची असते। राज्यात आणि देशात अशा वेळोवेळी भूमिका साहित्यिकांनी निभावलेली आहे। त्या अर्थाने जर बघितलं तर अशोक नायगावकर जी असतील किंवा मधु मंगेश कर्णिक जी असतील, या दोनही अत्यंत मान्यताप्राप्त साहित्यिकांनी घेतलेली भूमिका अत्यंत कौतुकास्पद आहे। कारण आपण जेव्हा बोलतो की हिंदूंचा पवित्र ग्रंथ कोणता तर भगवद्गीता, मुस्लिमांचा पवित्र ग्रंथ कोणता कुराण शरीफ, ख्रिश्चनांचा पवित्र ग्रंथ कोणता तर बायबल, शिखांचा पवित्र ग्रंथ कोणता गुरु ग्रंथ साहिब। पण हे एका धर्माच्या बाबत झालं। पण भारतीय म्हणून जेव्हा आपण विचार करतो की समस्त भारतीयांचा पवित्र ग्रंथ कोणता तर त्याचं उत्तर भारतीय म्हणून द्यायचं असेल तर ते भारतीय संविधान असंच येतं। मला वाटतं समस्त भारतीयांचा पवित्र ग्रंथ भारतीय संविधान ही साहित्यिकांनी मांडलेली भूमिका ही निश्चितपणे राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टिकोनातून आणि या देशाला सुदृढ बनवण्याच्या, ताकदवर बनवण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे। नक्कीच ताई, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल। तर या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेस नेते सचिन सावंतजी जोडलेले। सचिनजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। एक महत्त्वाचं वक्तव्य आलेलं आहे। मधु मंगेश कर्णिक आणि नायगावकरांनी एकहाती सत्तेला विरोध असल्याचं वक्तव्य केलं। देश असं त्यांचं वक्तव्य आहे। या वक्तव्यावरती आपलं काय मत आहे? निश्चितपणे म्हणजे जी भूमिका त्यांनी मांडलेली आहे, खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर या देशामध्ये ज्या पद्धतीने गेल्या 10 वर्षामध्ये प्रत्येक समाजातल्या घटकाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामध्ये विद्यार्थी असतील किंवा साहित्यिक असतील त्यांना अवॉर्ड वापसी गँग म्हणून त्या ठिकाणी आवाज त्यांचा बंद करण्यात आला, त्यांना ट्रोलिंग करण्यात आलं। याचं कारणच होतं की विरोधाचा आवाजच बंद झाला पाहिजे आणि लोकशाही सुदृढ असण्याकरता समाजातल्या विविध घटकांनी मुक्तपणे बोलता यावं या दृष्टिकोनातून ते वातावरण असलं पाहिजे हीच अपेक्षा असते आणि तेच वातावरण नाहीसं झालेलं आहे गेल्या 10 वर्षामध्ये आणि म्हणूनच अनेक साहित्यिक असतील किंवा अनेक ते प्रस्थापित विविध क्षेत्रामधले लोक असतील ते बोलणं टाळतात। मला असं वाटतं की मधु मंगेश कर्णिक साहेबांनी जी भूमिका मांडलेली आहे ती एक देशभक्त म्हणून मांडलेली आहे। देशासाठी गरजेची त्यांची जी भूमिका आहे ती त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला निर्भीडपणे, त्याचं आम्ही स्वागतच करतो
आणि त्यांनी वास्तविकतेवरती मला असं वाटतं की त्याच्यावरचा पडदा उघडण्याचा प्रयत्न केलेला आहे. लोकांसमोर आली पाहिजे वास्तविकता, हेच महत्त्वाचं. नक्कीच. सचिनजी खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल. तर मधु मंगेश कर्णिक यांनी हे वक्तव्य केलं आहे. आपल्यासोबत या संदर्भात चर्चा करण्यासाठी भाजप नेते अतुल भातखळकरजी जोडले आहेत. अतुलजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. खरं तर नरेंद्र मोदी यांच्या 400 पारच्या घोषणेवर आता अशोक नायगावकर, कवी अशोक नायगावकर यांनी आता एक प्रतिक्रिया दिली, एक वक्तव्य केलेलं आहे. एकाधिकारशाहीला त्यांचा विरोध आहे, पाशवी बहुमतानं लोकशाहीला धोका आहे, असं त्यांचं वक्तव्य आहे. यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे? अशोक नायगावकरांना स्वतःचं मत ठरवण्याचा आणि ते व्यक्त करण्याचा या देशामध्ये लोकशाही असल्यामुळे पूर्ण अधिकार आहे. 400 पार ही भारतीय जनता पार्टीची एक घोषणा आहे. लोकांना आवडली पटली तर लोक आम्हाला 400च्या वर जागा निवडून देतील. यापूर्वी राजीव गांधींनाही 400च्या वर जागा लोकांनी दिल्या होत्या 85 सालच्या निवडणुकीत. आणि त्याच्यामुळे याचा संबंध काहीतरी एकाधिकारशाहीशी किंवा अशा काही गोष्टींशी जोडणं मला वाटते वडाची चाल पिंपळाला लावण्यासारखं आहे. पण अशोक नायगावकर असतील, मधु मंगेश कर्णिक असतील, साहित्यिक आहेत, त्यांना त्यांची मतं व्यक्त करण्याचा 100% अधिकार आहे. आणि मोदीजींचं सरकार हे 100% लोकशाही आचरणात आणणारं सरकार आहे. आणि म्हणून आपण पाहतोय की ज्या व्यक्तीवर 10 वर्षात भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही, त्या व्यक्तीने 10 वर्षामध्ये एकही सुट्टी घेतली नाही, ज्या व्यक्तीला व्यक्तिगत स्वार्थ शून्य आहे, अशा मोदीजींवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन मनातील ती लोक शब्द वापरून विरोधक टीका करतायत. आणि तरी सुद्धा हा देश चालू आहे. याचाच अर्थ असा आहे की देशात लोकशाही आहे आणि ही लोकशाही जपण्याकरता भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदींचं मोठं योगदान आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. नक्कीच. अतुलजी खूप खूप धन्यवाद. लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल. तर या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेले आहेत. संजय देसाई जोडलेले आहेत. संजयजी, मधु मंगेश कर्णिक यांनी एक वक्तव्य केलं, एकाधिकारशाहीला विरोध आहे, पाशवी बहुमतानं लोकशाहीला धोका, असं त्यांचं वक्तव्य आहे. यावरती सविस्तर काय सांगाल? कारण आपण पाहिलं तर सुषमा अंधारे त्यांनी पण ते बोललेलं आहे आणि सचिननी सुद्धा बोललेलं आहे आणि आपण भातखळकरांचं सुद्धा आपण ऐकून घेतलं आहे. मात्र महत्त्वाचा मुद्दा होता की एकाधिकारकारी आणि जे काय 400चा टप्पा पार यावर बोललं जातं आणि त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे संविधानाचा विषय हा मोठ्या प्रमाणात आता लोकसभेच्या झालेल्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळाला. संविधानावरच जास्त करून विरोधक सुद्धा बोलले गेले आणि कुठंतरी हा विषय थांबण्याची गरज होती. मात्र विरोधकांनी सुद्धा खूपपणे उचलून धरलं. त्यात महत्त्वाचं म्हणजे ज्येष्ठ साहित्यिक आणि पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी सांगितलेलं की एकाधिकारशाही चालणार नाही आणि संविधान हा आपला धर्मग्रंथ आहे म्हणून, आणि ते बरोबरच आहे. आणि दुसरी गोष्ट उत्तर महत्त्वाचं सांगितलेलं आहे की जर का कॅप्टननं जर गोळा झाडायला सांगितला तर खालचा सैनिक बघत नाही आणि तो गोळा झाडतो. पण हे मात्र लोकशाहीच्या विरोधात आहे. लोकशाहीमध्ये असं चालत नाही. त्यामुळे जे काय वक्तव्य केलेलं हे चुकीचं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे असं होऊ नये असं त्यांचं वक्तव्य आहे. नक्कीच. खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.